आज मी तुम्हाला छोट्या बटाट्यापासून चटपटीत अशी मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 300 ते 350 ग्रॅम बटाटे घेतले होते, अशा आकाराचे होते बघा। स्वच्छ धुवून घेतलेले 2 ते 3 पाण्याने आणि असे कापून घेतलेले आहेत। तवा गरम करत ठेवलेला आहे, तो आहे लोखंडाचा तवा आणि ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेते पहिलं आणि गरम होऊन देते। त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा असं बटर टाकून घेतलेला आहे आणि बटर काय करूया आपण वितळून घेऊया। त्याच्यामध्ये बघा खूप सारा मी कढीपत्ता असा कापून घेतलेला आहे, तो थोडा टाकून घ्यायचा। बटाट टाकून घेऊया। मीडियम गॅसवर 1-2 ते 3 मिनिटं आपण पहिल्याला चांगलं परतून घेऊया। ह्याच्यावर काय करणार आहे माहिती आहे का, 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवणार, एकदम पॅक झाकण ठेवलं होतं बघा। 2 ते 3 मिनिटं झाकण काढून घेऊया। आता ह्याला काय करायचं, असंच आपल्याला मीडियम गॅसवर परतून घ्यायचं। मस्त असं बघा मीडियम गॅसवर मी परतून घेतलेलं आहे। आता ह्यांना काय करणार आहे, साईडला करणार आहे असं आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी लसूण आणि हिरवी मिरची। ह्याच्या जागी तुम्ही चिली फ्लेक्स पण टाकू शकता आणि ह्याला चांगलं परतून घेणार आहे। मस्त असं बघा मिरची आणि लसूण आपला भाजला गेलेला आहे। आता हा एकत्र करूया आणि 1-1 मिनिटानंतर आपण असं याला हलवत जाऊया। तर आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला मीठ, चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये टाकणार आहे मी छोटा अर्धा चमचा चाट मसाला, मिक्स करून घेऊया। त्यात टाकायचे आपल्याला कोथिंबीर, मिक्स करूया। ह्याच्यावर मी थोडीशी एकदम काश्मीरी मिरची पावडर टाकणार आहे, हलवून घेऊया। बारीक गॅसवर बघा मी थोड्या वेळानं परतत आलेली आहे। असं एकदा करून बघा, खूप छान लागते, चविष्ट बटर टाकल्यामुळे।